नमस्कार. मी शुभदा वक्ते. आपलं सर्वांचं विज्ञान तरंग या ऑनलाईन कार्यक्रमामध्ये स्वागत. मराठी विज्ञान परिषदेच्या हीरक महोत्सवी वर्षानिमित्त विज्ञान तरंग हा कार्यक्रम 6 एप्रिल पासून सुरू झाला. आजचा हा दुसरा कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमाचा विषय आहे सजीवांतील हालचाल. हा विषय तसं सर्वांना काही अनोळखी नाहीये. सजीव म्हटलं की आपल्याला आजूबाजूचे सर्व प्राणी दिसायला लागतात, बरोबर. त्या प्राण्यांची हालचाल आपल्याला पाहता येते, पण ते सर्व प्राणी अर्थात आपल्या डोळ्यासमोर असतात, मोठे असतात, म्हणजे आपण त्यांना बहुपेशीय असं म्हणतो. पण जे प्राणी आपल्याला दिसत नाही, म्हणजे जे सजीव आपल्याला दिसत नाही, ते हालचाल कशी करत असतील, तर आपण बघूया या विषयातून. सजीवांतील हालचाल. सजीव आणि निर्जीव असं आपण अनेक यांचं वर्गीकरण करतो. म्हणजे सजीव असतील त्यांचे काय लक्षण आहेत आणि निर्जीव आहेत त्यांची काय लक्षण आहेत. तर सजीव म्हटलं की त्यांची काहीतरी लक्षण आहेत. त्या लक्षणांमधील हालचाल हे एक प्रमुख लक्षण आहे. म्हणजे एखादा सजीव जर हालचाल करत नसेल तर शंका येते की तो आता जिवंत आहे किंवा नाही, बरोबर. तर जे सजीव आपल्याला दिसतात त्यांची हालचाल आपल्याला दिसतेच, पण जे दिसत नाही त्यांची हालचाल कशी होत असेल. आता हालचाल हा शब्द जो आहे त्याला दुसरा एक शब्द आहे प्रचलन. आणखीन एक शब्द आहे चलन. म्हणजे समजा मी आता तुमच्याशी बोलते, माझ्या तोंडाची हालचाल होते, माझ्या हातांची हालचाल होते, पण हे फक्त अवयवांमधली हालचाल आहे, तर त्याला वलय म्हणतात, बरोबर. आणि जर मी इथून उठून दुसरीकडे गेले तर त्याला म्हणतात चलन. पण आपण आपल्याला सोपं व्हावं म्हणून हालचाल हा शब्द वापरणार आहोत. आता सजीव म्हटलं की त्याच्यामध्ये वनस्पती आल्या. अंगणात एखादा वेल लावलेला असेल, बरोबर, तर तो आधाराच्या दिशेने झुकतो, म्हणजे त्या वनस्पतीची हालचाल होते. सजीवांमध्ये हालचाल ही स्वयंप्रेरणेने होते आणि हे सजीवांचं प्रमुख लक्षण आहे. आता इथे फुल उमलताना दिसेल, वनस्पतीच्या बिया जर लावल्या तर त्या उगवताना दिसतात. सूर्यफुलाची हालचाल सूर्याच्या दिशेने होताना दिसते. हरिण पळते, हरणाला पकडायला सिंह पळत असतो, बरोबर. तर इथे सभोवताली घडलेली घटना म्हणजे चेतना, व त्यामुळे सजीवांनी केलेली हालचाल म्हणजे प्रतिसाद. चेतनेला प्रतिसाद देण्याच्या क्षमतेला चेतना क्षमता म्हणतात आणि हे एक सजीवांचं एक प्रमुख लक्षण आहे, बरोबर. आता सजीवांच्या ज्या पेशी असतात, शरीरातील पेशी, त्या पेशींमध्ये रसायन असतात आणि या संवेदनामुळे काय होतात, ही रसायनं त्यात रसायनांमधून रासायनिक संदेश निर्माण होतात आणि मग ती सजीवांची हालचाल घडून येते. आता इथे आपण वनस्पती बघूया. वनस्पतींमध्ये प्राण्यांसारखी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी म्हणजेच स्थान बदलण्याची हालचाल केली जात नाही, म्हणजे स्थान बदललं जात नाही. पण वनस्पतींच्या भागांमध्ये काही विशिष्ट हालचाली मात्र दिसतात. वनस्पतींमधील हालचाली मुख्यतः दोन प्रकारच्या. आता हे दोन प्रकार कोणते बघूया आपण. वृद्धिजन्य हालचाल, तर ह्याच्यामध्ये वनस्पतींची मुख्यतः वाढ होताना दिसते. आता प्रकाशानुवर्तन हालचाल, याच्यामध्ये कोण प्रकाशाच्या दिशेने वाढतं आणि त्या दिशेने त्या वनस्पतीची वाढ होते. गुरुत्वानुवर्तन म्हणजे वनस्पतीची मुळं जमिनीकडे वाढतात, बरोबर. आणि जलानुवर्तन म्हणजे वनस्पतीची मुळं पाण्याच्या दिशेने वाढतात. आणि स्पर्शानुवर्तन याच्यामध्ये वेलाला जर आधाराचा स्पर्श झाला तर वेल त्या आधाराभोवती गुंडाळते. आता दुसऱ्या प्रकारची हालचाल, ती तात्काळ हालचाल, त्याच्यामध्ये वाढ होताना आढळत नाही. याच्यामध्ये परत स्पर्शानुवर्ती हालचाल, लाजळूची पानं स्पर्श केल्यावर मिटतात. काय होत असेल लाजळूच्या पानांमध्ये? लाजळूच्या पर्णिकांना स्पर्श होतो तेव्हा विद्युत संदेश निर्माण होऊन ते पर्णिकांच्या देठांच्या तळाशी पोहोचतात. तेथे या विद्युत संदेशाचे रूपांतरण रासायनिक संदेशात होऊन तेथील पेशी पटलांमधून पाणी बाहेर टाकले जातं. परिणामी पर्णिकाच्या पेशीतील पाणी कमी झाल्याने त्या पेशी मऊ पडतात आणि त्यामुळे पानं मिटतात. हा परिणाम तात्पुरता असून 15 ते 20 मिनिटं ती पानं म्हणजे पर्णिका मिटलेल्या राहतात. काही वेळाने
परत त्या पेशींमध्ये पाणी भरलं जातं आणि लाजाळूची पानं उघडली जातात. बरोबर. त्याच प्रकारे दिवस रात्रानुसार वनस्पतींची हालचाल होते. म्हणजे काही वनस्पतींची फुले, पाने दिवसा उघडतात आणि रात्री बंद होतात. पण ह्याच्यामध्ये त्यांची वाढ होताना मात्र दिसत नाही. वनस्पतींना त्यांचं स्थान बदलत नाही, कारण त्या जमिनीमध्ये रोवलेल्या असतात. त्यांची मुळं जमिनीला घट्ट धरून राहतात. पण बाकीच्या म्हणजे प्रकाशाच्या दिशेने त्यांची वाढ होते, जमिनीच्या दिशेने वाढ होते, पाण्याच्या दिशेने वाढ होते, पण ते स्थान बदलत नाही. आता कीटक भक्षक वनस्पती आहेत, त्यांच्यामध्येही हालचाल दिसून येते. आता कीटक भक्षक वनस्पतींमध्ये दिसणारी हालचाल विशेषतः स्पर्शानुवर्ती हालचाल होते. स्पर्शाने विद्युत संकेत निर्माण होतो, त्यामुळे पेशीमध्ये पाण्याची हालचाल होते व दाब बदलतो. पानं झपाट्याने बंद होतात आणि किडा अडकतो. आता आपण वनस्पतींमध्ये हालचाल पाहिली आणि ती आपल्याला दिसू शकते. पण असे काही सजीव आहेत की ते खूपच सूक्ष्म आहेत, जे आपल्याला साध्या डोळ्यांनी आपल्याला दिसू शकत नाही. त्यांना पाहायचं असेल तर आपल्याला मायक्रोस्कोपची गरज, सूक्ष्मदर्शकातून आपल्याला ते सजीव पाहता येतात, कारण ते खूपच आकाराने लहान असतात. मग त्यांची हालचाल कशी होत असेल, चला बघूया आपण. आता जीवाणू, बॅक्टेरिया आधी केंद्रकी असतात, म्हणजे त्या केंद्रकाभोवती पटल नसतं. आणि आता हे जीवाणू असतात, ते जीवाणू पटलापासून एक किंवा दोन अनेक कशाभिका म्हणजे फ्लॅजेला असतात, निघालेले असतात. कशाभिकांच्या हालचालीनुसार जीवाणूंची हालचाल होते, म्हणजे त्यांना कशाभिका असतात. तसेच काही वेळा हालचालींसाठी कशाभिकापेक्षा लहान असलेल्या झलरिकाही असतात. तुम्ही ह्या आकृतीमध्ये पाहू शकाल की ह्या ज्या लांब दिसतात या कशाभिका आहेत आणि इथे छोट्या दिसतात लहान आकाराने, त्या आहेत झलरिका. तर यांच्या साहाय्याने हालचाल त्यांना करता येते. आणि इथे हे वेगवेगळे आकार दाखवलेले आहेत जीवाणूंचे. काही गोल आहेत, काही दंडाकृती आहेत, काहींना कशाभिका म्हणजे फ्लॅजिला आहेत, बरोबर, काहींना नाही आहेत. मग त्यांची हालचाल कशी होत असेल, तर कशाभिकांच्या साहाय्याने हालचाल होतेच. पण जर त्यांना कशाभिका नसतील आणि झलरिकाही नसतील, तर त्यांच्या पेशीतून गुळगुळीत पदार्थ स्रवला जातो आणि त्या पदार्थाच्या सहाय्याने ते पृष्ठभागावरून सरकतात, म्हणजे त्यांची हालचाल होते. आता दृश्य केंद्रकी सजीव, आता ह्याच्यामध्ये परत युकॅरियोटिक म्हणजे एक पेशीय सजीव, ते सुद्धा आपल्या डोळ्याने दिसत नाही. पण दृश्य केंद्रकी म्हणजे त्याचं केंद्रक असतं, त्याला ते पटलामध्ये बद्ध असतं. ते पेशीत पटलबद्ध केंद्रक आणि प्रचलनासाठी म्हणजेच हालचालीसाठी छद्मपात किंवा रोमके किंवा कशाभिका असतात. कशाभिका हे लांब केसांसारखे तंतू असतात आणि ह्या कशाभिका फिरवून सूक्ष्मजीव पाण्यात पुढे मागे जाऊ शकतात. उदाहरणार्थ अमिबा युग्लिना. अमिबा आपण साध्या डोळ्याने पाहू शकत नाही, त्यासाठी सूक्ष्मदर्शक असतो. पण आपण हे चित्र पाहिलेलं असेल, हे चित्र तुम्हाला दिसत असेल की त्याचा आकार हा म्हणजे एक विशिष्ट आकार नाहीये आणि अमिबामध्ये हालचालीसाठी असं एखादं अवयव नाहीये. मग अमिबा कशी हालचाल करतो, तर अमिबाला ज्या दिशेने जायचं आहे त्या दिशेला तो छद्मपात म्हणजे खोटे पाय तयार करतो. म्हणजे तो शरीराचा म्हणजे पटलाचा भाग आहे तो थोडं पुढे सरकवतो आणि पेशीतील द्रव म्हणजे सायटोप्लाझम त्या दिशेने वाहते. उर्वरित शरीर त्या दिशेने ओढले जाते आणि हालचाल मंद व अनियमित असते. आणि अन्न पकडण्यासाठी सुद्धा छद्मपाताचा उपयोग अमिबा करतो. आपल्याला इथे दिसेल हे बघा, इथे छद्मपात वाढायला लागलेत. आता इथे अन्न पकडण्याच्या प्रयत्नात आहेत, म्हणजे ते अन्न तिथे एक असं रिक्तिका तयार होते त्या छद्मपादांच्या मध्ये अशी, आणि मग त्याच्यामध्ये सुद्धा अन्न ते पकडलं जातं आणि अशा प्रकारे छद्मपाद हे हालचालीसाठी आणि शिवाय अन्न पकडण्यासाठी वापरले जातात. आता ही हालचाल आणखीन कुठे होते, तर
मानवी श्वेत रक्तपेशीतील ही हालचाल आपल्याला दिसून येते. इथे मानवी श्वेत रक्तपेशी म्हणजे WBC त्या पेशींचे प्रकार दिले. तर मानवी रक्तातील श्वेत रक्तपेशी छद्मपादाच्या सहाय्याने हालचाल करतात. त्या रक्तवाहिन्यांच्या भिंतीतून बाहेर पडतात. संसर्गाच्या ठिकाणी रासायनिक संकेतांमुळे त्या तिथे पोहोचतात. हालचाल दिशात्मक व उद्देशपूर्ण असते. रोगप्रतिकारासाठी महत्वाची असते ती. अर्थात श्वेत रक्तपेशी जंतूंना गिळून नष्ट करतात. आता इथे ही श्वेत रक्तपेशी आहे. तिचा आकार बघा, अमिवासारखा, म्हणजे छद्मपाद पुढे करून आणि मग नंतर पेशीद्रव्य खेचलं जातं आणि मग पेशी पुढे सरकते. आता सर्व रक्तपेशी असतात त्याच्यामध्ये सारख्याच प्रमाणात ही हालचाल नाही दिसत, पण ज्या न्यूट्रोफिल असतात त्याच्यामध्ये ती हालचाल जास्त प्रमाणात दिसून येते. पुढचा आणखीन एक फक्त आकृतीमध्ये ओळखीचा असलेला प्राणी म्हणजे पॅरामेशियम. हा सुद्धा सूक्ष्म म्हणजे एकपेशी आहे, खूपच लहान आहे, त्यामुळे सूक्ष्मदर्शकातून पाहावं लागतं. पाण्यातील सूक्ष्मजीव विशेष रचनांच्या सहाय्याने रोमके किंवा कशाभिका पाण्यात पोहत पुढे सरकतात. पॅरामेशियमच्या शरीरावर असंख्य रोमके दिसतात. या चित्रामध्ये इथे दिसतील छोटी छोटी अशी रेषा दिसतात, ती काय आहे? रोमके म्हणजे सिलिया. ही रोमके समन्वयाने पुढे मागे हलतात. या हालचालींमुळे पाणी मागे ढकलले जाते व सजीव पुढे सरकतो. सजीवाचे शरीर फिरत म्हणजे रोटेटिंग अशी ती हालचाल असते, पुढे जातं. रोमके अन्नकण तोंडाकडे आणण्यासाठी मदत करतात. बघूया आपण या चित्रफितीमध्ये. हे बघा, इथे पाण्यामध्ये ही रोमके हलताना दिसतात आणि त्याच्याप्रमाणे हालचाल कोणत्या दिशेला करायची आहे त्याप्रमाणे ती रोमके फिरवली जातात आणि मग ही हालचाल घडून येते. आता आणखीन एक प्राणी म्हणजे युग्लिना. याचंही चित्र आपण आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये नक्कीच पाहिलेलं असेल. युग्लिनामध्ये तुम्हाला ही कशाभिका दिसत असेल, लांब केसासारखी. तर त्या कशाभिकाच्या सहाय्याने हालचाल होते. शरीराचा आकार बदलतो, पण तो अमिबाप्रमाणे खरे छद्मपाद तयार करत नाही. म्हणजे अमिबासारखंच पेशीद्रव्य असं पुढे सरकतं आणि मग ती हालचाल होते. बघूया आपण, ते लक्षात येईल बघा. इथे शरीराचा आकार बदलतो त्याप्रमाणे पेशीद्रव असतं ते त्या दिशेला पुढे ढकललं जातं आणि त्या प्राण्याचं शरीर त्याप्रमाणे हालचाल करतो. पण याला खरे छद्मपाद म्हणता येत नाही. इथे याला कशाभिकाही आपल्याला दिसते, त्यामुळे ही अमिबासारखी हालचाल नाहीये. आता जे आपण पाहिलं की युग्लिनाला कशाभिका आहे, अमिबाला छद्मपाद आहेत, बरोबर. शिवाय वनस्पती, काही वनस्पतींना तणाव असतात आधाराला पकडण्यासाठी. तर डार्विनचा उत्क्रांती सिद्धांत, डार्विन्स थिअरी ऑफ इव्होल्युशन, डार्विन या जीवशास्त्रज्ञाने अनेक प्रकारच्या प्राण्यांचा आणि वनस्पतींचा अभ्यास करून सुचवलं की जे सजीव त्यावेळच्या पर्यावरणात जगण्यासाठी सर्वात सक्षम असतात ते सजीव पुढील काळात टिकण्यासाठी शक्यता सर्वात जास्त असते. त्यालाच सक्षम तोच टिकेल सिद्धांत म्हणतात, सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट. आणि एखादा सजीव त्याला फायदेशीर ठरणारे एखादे वैशिष्ट्य घेऊन जन्माला आला व टिकू शकला तर त्याची पुढची पिढी त्याच्यासारखीच बनते. त्याला डार्विनचा दुसरा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत असे म्हणतात. आता याच्यावरून लक्षात आलं असेल की ज्या वातावरण असेल, आपल्या सभोवताली जे वातावरण असेल त्या वातावरणाला सजीव स्वतःमध्ये बदल घडवून आणतात आणि ते बदल पुढच्या पिढीत सुद्धा दिसून येतात. म्हणजे ती पुढची पिढी सुद्धा अनुकूलित होते आणि असे बदल घडून गेले तर तो सजीव पृथ्वीवर टिकू शकतो, बरोबर. त्यामुळे असे बरेचसे सजीव सभोवतालच्या वातावरणानुसार स्वतःमध्ये बदल घडवून आणतात, त्यालाच आपण अनुकूलन असं म्हणतो. आता इथे आपल्याला दिसतील हे दोन प्राणी,
जलव्याल आणि जेलीफिश. जलव्यालच्या शरीराचे एक टोक मोकळे व दुसऱ्या आधाराला चिकटलेले असते, हे जलव्याल आहे. मोकळ्या टोकाशी मुख असून त्याच्या भोवती 8-10 प्रसरणशील व दंश पेशीयुक्त शुंडके असतात. हे जे दिसतात वरती ते. तो अत्यंत मंद गतीने सरपटत किंवा शरीर वाकवून सुरवांटासारखं हालचाल करतो. कधी कधी तो पोलांट्या उड्याही मारतो. उलटे होऊन शुंडकांच्या पायांसारखा वापर करून हालचाल करतो. तसेच तो हवेच्या बुडबुड्यांच्या आधारे उलट्या स्थितीत पृष्ठभागाशी लटकत असतो, पाण्याच्या पृष्ठभागाशी. आता ह्याच्यामध्ये दिसून येईल, हे बघा, हा जलव्याल आहे म्हणजे हायड्रा. त्याची ही शुंडके आहेत. तो शुंडकांच्या सहाय्यानं ती शुंडक तो प्रसरण, आता हे आहे लुपिंग म्हणजे सुरवंटासारखे हालचाल, आणि हे कोलांट्या उड्या म्हणजे तो उलटा होऊन पुढे जातो, शुंडकांचा पायासारखा वापर करतो. जेलीफिश. जेलीफिश शरीराचा आकार छत्रीसारखा असतो. हे बहुतेक समुद्रात आढळतात. मुखाभोवती दंश पेशीयुक्त शुंडके असतात, ही जे बाहेर दिसतात आपल्याला हलताना, बरोबर. याच गटामध्ये समुद्रफूल म्हणजे सी अॅनिमोन आणि प्रवाळ सुद्धा, हे प्राणी सुद्धा आढळतात. आता इथे जर लक्षात हे केलं तर लक्षात येईल की त्या छत्रीमध्ये पाणी असं ढकलून, पुढे ढकलून त्या प्राण्याची हालचाल दिसून येते. आता हे जेलीफिश आपण सहज पाहू शकतो. समुद्रातील लाटा, वारे आणि प्रवाह बदलल्याने ते समुद्र किनाऱ्यावर येतात. अगदी मुंबईमध्ये सुद्धा 2020 ते 2024च्या दरम्यान अनेक वेळा जुहू बीच, गिरगाव चौपाटी येथे जेलीफिश दिसले, आणि जे फिरणारे लोक तिथे जात होते त्यांना ते दंशही करत होते. त्यामुळे ती अगदी मोठी बातमी झाली होती. आता आपण येतोय वलयी प्राण्यांमध्ये. आता हे जे आपण पहिल्यांदा वनस्पती, मग सूक्ष्मजीव, त्याच्यानंतर थोडेसे मोठे जीव, म्हणजे सूक्ष्म, सुरुवातीला सूक्ष्मजीव अर्थात पाण्यामध्ये तयार झाले, आणि मग ते उत्क्रांत होत मानवाप्रमाणे, म्हणजे मानव हा अति उत्क्रांत झालेला प्राणी आहे. तर त्यानुसार मग त्याच्या शरीरात सभोवतालच्या वातावरणाशी जुळवण्यात कसे बदल होत गेले ते आपल्याला क्रमाक्रमाने पाहता येतात. त्याच्यामुळे त्याच क्रमाने आपण हे प्राणी, काही सर्व प्राणी घेतलेले नाहीयेत, काही नमुना दाखल प्राण्यांमध्ये काय वैशिष्ट्यपूर्ण हालचाली होतात, त्याच्यासाठी काय त्यांना अवयव मिळालेले आहेत, त्यांचा वापर ते कसे करतात, या प्राण्यांना आपण पाहतो. पण खरंच आपण ते प्राणी असं जवळून पाहतो का? जे दिसत नाहीत त्यांना पाहण्याचा प्रश्नच नाही, पण दिसतात त्या प्राण्यांना सुद्धा आपण जवळून पाहतो का? बघूया. वलयी प्राण्यांमधील हालचाल. या प्राण्यांमध्ये एक अगदी उत्तम उदाहरण म्हणजे गांडूळ, आणि यांना खंडीभूत कृमी म्हणतात, कारण त्यांच्या शरीरावर असे खंड म्हणजे वलय दिसतात, बरोबर. आणि यांना हालचालीसाठी दृढरोम, हे बघा, हे गांडूळ आहे. आणि यात तुम्ही नीट पाहिलं तर या प्रत्येक खंडावर असे वर्तुळाकार हे दृढरोम असतात. ह्या गांडूळ काय करतो की ते दृढरोम असतात ते जमिनीमध्ये रोवतो. शरीर, मागचं शरीर पुढे ओढून घेतो, म्हणजे शरीर आकुंचन पावतं, बरोबर. आणि नंतर मग पुढे शरीर आल्यानंतर पुढचा भाग ताणतो आणि पुढे जातो, परत तसंच तो मागचा भाग सुद्धा खेचून घेतो. म्हणजे हे गांडुळात पहिला शेवटचा प्रमुखला सोडून म्हणजे खंड, बाकी सगळीकडे हे दृढरोम वर्तुळाकार असतात, आणि ते कायटिनचे असतात, बरोबर. त्यामुळे त्याला हालचाली दरम्यान चांगली पकड मिळते, आणि त्याचं शरीर म्हणजे तुम्ही नीट पाहिलं तर तो असं सरपटत जात नाही, म्हणजे तो असं दृढरोम जमिनीमध्ये रोवतो आणि पुढे जातो. आता जळू, जळू सुद्धा याच वर्गातला प्राणी आहे. जळूचं सुद्धा शरीर हे खंडीभूत म्हणजे वलयी वलयी आहे त्याच्या शरीरावरती. आता जळूला 2 चुषक असतात, म्हणजे एक मागचं आणि एक पुढचं, आणि ही सुरवंटासारखी हालचाल करत पुढे जाते. शरीर आकुंचन पावतं, पुन्हा प्रसरण पावतं, आणि मग अशी वलय
गांडोळासारखी म्हणजे ह्याच्यासारखी सुरवंटासारखी हालचाल करत जळू पुढे जाते. नेरीस, नेरीस सुद्धा नेरीसच्या शरीराला काय असतात तर पार्श्वपाद म्हणजे पॅरापोडिया असतात हे दोन्ही बाजूला, आणि या पार्श्वपादांच्या सहाय्याने नेरीस या प्राण्याची हालचाल होते. बघूया आपण. हे बघा, हे खाली दिसत आहेत हे पार्श्वपाद आहेत आणि त्याच्या सहाय्याने ती पोहूही शकते आणि चालूही शकते. पुढच्या जो आपण प्राणी पाहणार आहोत ते प्राणी आहेत कंटकी चर्मी. म्हणजे या प्राण्यांच्या शरीरावर कॅल्शियम कार्बोनेटचे काटे असतात म्हणून यांना कंटकी चर्मी प्राणी म्हणतात. इथे स्क्रीनवर तारामासा दिसत असेल. इथे तारामाशाला इथे 5 भुजा दिसत आहेत. 5 भुजा म्हणून आपण त्याला तारामासा म्हणतो, बरोबर. आणि या भुजांवर म्हणजे सर्व शरीरभर काटे असतात. आता याची हालचाल कशी होत असेल? बऱ्याचदा आपण अगदी मच्छालयात गेलो तर तिथेही तारेमासे असतात फिश टँक मध्ये, पण कधी ते आपण त्या नलिका पाद असतात ते कधी पाहण्याचा प्रयत्न करत नाही. तर तारामासा त्याच्या शरीरामध्ये जलवाहिनी प्रणाली असते आणि नलिका पाद म्हणजे ट्यूब फिट यांच्या सहाय्याने त्याची हालचाल होते. तारामाशाच्या शरीरात पाण्याने भरलेली नलिकांची प्रणाली असते आणि मेट्रोपोराइट इथे एक होल असतं, त्या म्हणजे छिद्र, त्या छिद्रातून पाणी आत घेतलं जातं आणि ते पाणी सगळं त्या नलिका पात मध्ये जातं. तिथे दाब तयार होतो आणि मग ते पात खाली बाहेर पडतात. त्या पाण्याच्या दाबामुळे नलिकापात बाहेर येतात. त्यांच्या टोकाला असलेल्या चिकट पदार्थाच्या सहाय्याने चिकटतात. नंतर ते आकुंचन पावून शरीर पुढे जातात. आपण बघूया या चित्रफितीमध्ये त्यांची हालचाल कशी होते. हे बघा, इथे ते नलिकापात पुढे आलेले दिसतील. हे हे असे हे नलिका खालच्या बाजूने असतात आणि या तारामाशाचं तोंड असतं ते खाली असतं आणि इथे हे कॅल्शियम कार्बोनेटचे काटे असतात आणि हे दिसतात हे. आणि हा जो खालचा भाग आहे इथे चिकट रसायन स्त्रवतं आणि मग त्याच्या सहाय्याने ते आधाराला पकडतात. इथे माउथ तोंड आहे आणि तोंड सुद्धा हे खालच्या बाजूला आहे. त्यामुळे आता तारामासा दिसला की नक्की नलिकापात पाहण्याचा प्रयत्न करा. आणि हे लांब पण करतात म्हणजे प्रसरण पण हे पावतात आणि आकुंचितही होतात. जे त्यांना ज्या दिशेला हालचाल करायची त्या दिशेला ते असे लांब करून ते बाहेर, हे बघा, हे असं पुढे जातात. हे आहे समुद्र काकडी. आपल्या काकडीमध्ये आणि या समुद्र काकडीमध्ये काही साम्य नाही, फक्त आकार कसा दिसतोय. या समुद्र काकडीवर सी कुकुंबर याच्यावरही काटे असतात कॅल्शियम कार्बोनेटचे आणि याचे जे नलिकापाद असतात ते खालच्या बाजूने असतात. हे आहे सी आर्चिन. आता ह्याचे काटे इतके लांब आहेत की ते नलिकापाद दिसत नाहीत, पण या सी आर्चिनच्या शरीराच्या 5 भागांमध्ये ते नलिकापाद वरच्या बाजूनेही असतात. सी आर्चिन मध्ये नलिकापाद 5 पट्ट्यांमध्ये सर्व बाजूने असतात. पृथ्वीवरील सर्वात जास्त प्राणी असलेला हा वर्ग आहे जे संधिवात प्राणी. या प्राण्यांना छोट्या छोट्या तुकड्यांनी जोडून तयार झालेली उपांगी असतात. आपण त्यांना पायस म्हणतो, बरोबर. खेकडा आणि कोळंबी हे प्राणी पाय किंवा विशेष अवयव वापरून पाण्यात हालचाल करतात. फुलपाखरू, मधमाशी पंखांच्या सहाय्याने हवेत उडतात. या प्राण्यांचे बाह्यकंकाल कायटिनयुक्त आणि कठीण असते. जे खेकडा जर तुम्ही हाताळला असाल तर खेकड्याचं बाह्यकंकाल हे किती कठीण आहे त्याचा अनुभव येतो. खरं तर खेकडा हा पृष्ठवंशीय प्राणी नाही, पण त्याचा बाह्यकंकाल कठीण आहे. त्याच्यामुळे असं नेहमी वाटतं की तो पृष्ठवंशीय प्राणी असेल, पण नाही.
तर त्याचं बाह्यकंकाल हे मजबूत आहे. आता या वर्गामध्ये क्रस्टेशिया म्हणजे झिंगे, खेकडे, शेवंड, अरेक्निडामध्ये ह्याच्यामध्ये अष्टपाद असतात. पायांच्या 4 जोड्या, कोळी, विंचू, गोचिड. क्रस्टेशिया म्हणजे दशपाद, कवचधारी प्राणी, खेकडा, झिंगा, बरोबर. नंतर मिरी पोडा. अयुत्पाद, पायांच्या अनेक जोड्या, पैसा म्हणजे मिलीपीड आणि घोण म्हणजे सेंटीपीड. घोण इथे या चित्रामध्ये ही आहे, ही घोण आहे. प्रत्येक खंडाला इथे एक एक पायाची जोडी, म्हणजे एक डाव्या बाजूला एक उजव्या बाजूला. पण जी मिलीपीड आहे त्या मिलीपीडला 2 जोड्या असतात प्रत्येक खंडामध्ये. ही दिसते इथे, ही मिलीपीड आहे आणि इथे वरती आहे ती घोण आहे. घोणीला गोम पण म्हणतात. आणि इन्सेक्ट या वर्गामध्ये जे प्राणी येतात त्यांना पायाच्या 3 जोड्या म्हणजे झुरळ, नाकतोडा, डास. कीटक, कीटकांची शरीरे निमुळती हलकी असतात. पायांच्या 2 जोड्या व काडीसारखे 6 पाय अशा रचनेमुळे कीटक हवेत उडू शकतात. त्यांना पंखही असतात. नाकतोडा, इथे चित्र दिसतंय नाकतोड्याचं. मागील पाय खूप मजबूत आणि लांब असतात. उडी मारताना हे पाय अचानक सरळ होतात, त्यामुळे नाकतोडा. इथे टोळ लिहिले पण टोळ आणि नाकतोडामध्ये फार फरक नाहीये, पण तरी फरक आहे. पण ते लांब अंतरावर उडी मारू शकतात. उड्डाणासाठी उडी घेतल्यानंतर पंखांचा वापर करून ते उडूही शकतात. शरीर हलका असल्याने हालचाल सुलभ होते. हे बघा इथे मागचे पाय तुम्हाला दिसतील की ते किती मजबूत आहेत. आता इथे तो फक्त चालतोय, बरोबर. आणि हा आहे टोळ. टोळ आणि नाकतोडा बरेच त्यांच्यामध्ये साम्य आहे. पण टोळ टोळ हा समूहामध्ये म्हणजे गटाने राहतो आणि हा हानिकारक. आपण म्हणतो टोळधाड पडली. टोळधाड जर पडली तर काही क्षणामध्ये ते पीक नष्ट होऊन जातं, म्हणजे टोळ खाऊन टाकतात. आणि नाकतोडा हा एकटा राहणारा प्राणी आहे आणि तुलनेनं तो निरुपद्रवी आहे. सर्वांना मोहित करणारा म्हणजे फुलपाखरू. खूप छान रंग, आकर्षित रंग असतात. फुलपाखरू हा कीटक असून हालचालीसाठी पंखांच्या 2 जोड्या आणि पायांच्या 3 जोड्या असतात. फुलपाखरू पंख फडफडवून उडते, त्याला 2 जोड्या पंख असतात. फुलांवर बसताना किंवा चालताना पायांचा उपयोग होतो. बरोबर, त्यामुळे पंखांच्या सहाय्याने ते छानपैकी उडू शकतात. आता इथे आपण फक्त आपल्या विषयानुसार म्हणजे सजीवांमधील हालचाल, त्यामुळे हालचालीसाठी त्यांना काय उपांगे आहेत किंवा काय अवयव आहेत आणि ते हालचाल कशी करतात, हा एवढाच भाग आपण इथे बघतोय. गोगलगाय. गोगलगायच्या शरीराखाली एक स्नायूमय पाय असतो. जमिनीवरून सरपटताना पाय आकुंचन प्रसरण पावते. हे गोगलगाय चिकट द्रव सोडते, त्यामुळे घर्षण कमी होते आणि हालचाल सोपी जाते. आता इथे जर गोगलगाय जाताना पाहिली तर पुढे जाताना जो मागचा मार्ग असतो तो असा चिकट पदार्थाने असा ओलसर झालेला दिसतो. गोगलगायचा हा मांसल पाय आहे इथे. हे त्याचं वरती आहे, हे गोगलगायचं शंख आहे. जर काही असुरक्षित वाटलं तर गोगलगाय स्वतःचं सगळं शरीर त्या शंखामध्ये आपसून घेतं. पुढचा जो मृदुकाय प्राणी, नावाप्रमाणेच हे प्राणी मृदू म्हणजे मऊ असतात. म्हणजे त्यांच्यामध्ये कडक भाग असा नसतो. पण इथे पण कधी कधी गोंधळ होतो, कारण त्यांचं जे बाह्य आवरण असतं ते बऱ्यापैकी कठीण असतं. आता इथे दिसेल शिंपला आहे, बायवॉल असं म्हणतात. तर या चित्रामध्ये दिसेल की तो शिंपला पाय बाहेर काढतो आणि स्वतःला पुढे म्हणजे तो जमिनीमध्ये तो पाय रोवतो आणि मग हालचाल करतो. आणि असुरक्षित वाटलं तर तो पुन्हा पाय आतमध्ये अगदी बंद, म्हणजे आपल्याला सहजासहजी शिंपला उघडता येत नाही जर जिवंत असेल तर.
त्यामुळे बाह्य आवरण असतं ते कॅल्शियम कार्बोनेटचं असतं, पण आतमध्ये जे आहे ते सर्व कशी आहेत, ते मृदुकाय प्राणी आहेत. ऑक्टोपस 8 बाहूंच्या सहाय्यानं पोहतो, चालतो आणि त्यावरील चुष्क असतात, हे दिसतात सकस, त्याच्या सहाय्याने तो वस्तू सुद्धा धरून ठेवतो. आता या चित्रामध्ये तो पोहतोय, तर इथे तुम्हाला दिसेल की त्याचे जे बाहू आहेत त्यांच्या सहाय्याने तो चक्क चालतोय आणि तो विविध हालचाली करतो. आणि हुशार प्राणी म्हणजे वेगवेगळ्या क्लुप्त्या काढून तो स्वतःचं संरक्षणही करतो. माकुल, स्क्विड, याला 10 बाहू असतात. हा इथे माकुल दिसतोय, तर त्या 10 बाहूंच्या सहाय्यानं तो हालचाल करतो. आणि नंतर उभयचर प्राण्यांचा वर्ग आहे. इथे बेडूक, बेडूक हालचाल करताना दिसतोय. हालचाल करताना काय करतोय बघा, तो पोहतोय, मागच्या पायानी पाणी मागे सारतोय आणि त्याला पुढे जाता येतंय आणि त्याच्या पायांना पडदे आहेत, त्यामुळे त्याला पाण्यामध्ये सहज पोहता येतं. बेडूक हा उभयचर म्हणजे अँफिबियन प्राणी असल्यामुळे तो जमिनीवर पाण्यात दोन्ही ठिकाणी राहतो. अर्थात त्याला श्वसनासाठी फुफ्फुसही आहेत आणि स्किनच्या सहाय्याने तोही श्वसन करतो. बेडूक जमिनीवर उडी मारून पुढे सरकतो. त्याचे मागचे पाय लांब व शक्तिशाली असतात. उडी मारताना बेडूक आधी शरीर खाली वाकवतो, नंतर मागचे पाय ताणून शरीर पुढे ढकलतो. त्याच्या पायांच्या बोटामध्ये पडदा असल्यामुळे पाण्यात पोहू शकतो. पोहताना पाय मागे ताणून पाणी ढकलतो, नंतर पाय पुढे दुमडतो. यामुळे तो पाण्यात सहज पुढे जाऊ शकतो. बरोबर, याच वर्गामध्ये आणखी बेडूक, टोड, सॅलमेंडर इत्यादी प्राणी येतात. आता पोहताना बेडूक पाहिलं, चालताना तो कसा चालत असेल, तर या 4 पायांवर तो चालतो. म्हणजे या 4 पायांचा उपयोग तो चालताना अगदी व्यवस्थित करतो. आता हा बेडूक म्हटलं की मागचे पाय त्याचे खूप मजबूत असतात. मजबूत स्नायू असल्याने उडी मारण्यासाठी शक्ती मिळते. लवचिक कणा असल्यामुळे काय होतं, की हालचाल सुलभ होते. बघूया आपण. बघा, मागचे पाय त्याचे लांबही आहेत आणि मजबूतही आहेत. त्यामुळे तो ही मोठा बेडूक असेल तर जवळजवळ 2 मीटर पर्यंत उडी मारू शकतो. लहान बेडूक असेल तर कमी अंतर अर्थात. नंतर त्याचा पाठीचा कणा हा लवचिक आहे, त्यामुळे तो छानपैकी लांब उडी मारू शकतो. मासा, माशांचं शरीर म्हटलं की आपल्याला लगेच त्याचे पर आठवतात. बरोबर, कारण या माशाच्या शरीराचं निरीक्षण करूनच मानवानं सुद्धा पाण्यात कसं पोहता येईल, काय काय बदल करायला पाहिजे, त्याचा विचार करून स्वतःला म्हणजे अनुकूलित नाही म्हणता येणार, पण तो इतर साधनं वापरू शकतो, म्हणजे वापरतो आणि माशाप्रमाणे समुद्रामध्ये काही काळ तो राहू शकतो. तर मासे आपलं शरीर एस आकारात फिरवतात, म्हणजे असं शरीराचं हे असं म्हणजे सरळ अशी जात नाही, तर ते असं, आणि ते असं वळवताना ते एस आकारामध्ये ते पाणी अक्षरशः ढकलतात. बरोबर, वाकत पुढे सरकतात. डोक्यापासून शेपटीपर्यंत एस आकारात शरीर वळतो आणि पाण्यात पुढे जातो. हे त्याचे पर काय काय आहेत. पुच्छ पर म्हणजे शेपटीचा पर, तर या परांचा सुद्धा त्याला खूप चांगला वापर करता येतो. पुच्छ पर हा सर्वात म्हणजे शेपटीचा पर महत्वाचा असतो. तो पाण्याला मागे ढकलतो आणि मासा पुढे जातो. इतर परांचाही त्याला उपयोग होतो. बरोबर, शरीराचा तोल सांभाळणं, दिशा बदलण्यासाठी, पाण्यात स्थिर सुद्धा राहता यायला हवं, तर त्यासाठी त्याला परांचा उपयोग होतो. ते एका जागी स्थिर राहतात. आणि हे माहित असेल की माशांच्या डोळ्यावर पापण्या नसतात. बरोबर, आणि त्यांची जी डोळे असतात ते एक डाव्या बाजूला, एक म्हणजे त्यांची स्वतंत्र दृष्टी असते प्रत्येक डोळ्याची. माशाचे हालचालीस मदत करणारी शरीराची वैशिष्ट्ये काय आहेत, तर
शरीर कसं आहे, दोन्ही टोकांना निमुळतं, त्यामुळे पाण्याचा विरोध कमी होतो, पाण्यात घर्षण कमी होते. त्वचा श्लेष्मल अशी बुळबुळीत असते, त्यामुळे काय होतं की घर्षण आणखीन कमी होण्यास मदत होते आणि गती वाढते आणि स्नायू मजबूत असतात. हे बघा त्याचं शरीर कसं दोन्ही टोकांना निमुळतं, म्हणजे स्ट्रीमलाईन बॉडी. शरीर आता हे परांचा वापर करतायत, इथे हलताना हे पर दिसतायत, बरोबर. हा पाठीचा कणा. आता शरीराची एस आकारात हालचाल म्हणजे काय ते इथे दिसेल, आणि हे सगळे स्नायू, आणि हे स्नायू कसे मजबूत असतात आणि सगळे सक्षम म्हणजे कार्यक्षम असतात. तर हे बघा, ही त्याची एस आकारामध्ये होणारी हालचाल, आणि शेपटीने पाणी तो बाजूला सारतो. त्यामुळे फिश टँक मध्ये जरी प्राणी असतील तरी नक्की पहा की त्या माशाची हालचाल कशी होते, तो सरळ रेषेत जातो का, की शरीराला असं वळण देत तो पुढे जातो. मासे खाणाऱ्यांना हा मासा ओळखीचा असेल, त्याला मड स्किपर असंही म्हणतात. आता याचं काय वैशिष्ट्य आहे बघा, हा पाण्यामध्येही राहतो आणि पाण्याच्या बाहेर, म्हणजे खरं तर तो चिखलात घर करून राहतो, आणि त्याचे दोन डोळे असे डोक्याच्या वरती असतात, आणि त्याचे जे पर असतात ते पर मजबूत असतात, त्या परांच्या सहाय्याने तो उडी सुद्धा घेऊ शकतो. त्याला श्वसनासाठी गिल्स असतात, म्हणजे कल्ले, आणि तो पाण्याबाहेर बराच वेळ सुद्धा राहू शकतो. म्हणजे मासा असूनही तो परांच्या सहाय्याने उड्या सुद्धा मारू शकतो. आता याचं शरीर माशासारखं, पण वागणूक थोडी, हालचाल थोडीशी वेगळी आहे उभयचर प्राण्यांसारखी, पण तो उभयचर नाहीये. आपण आता पुढे जाऊया. आपल्या ईगल म्हणजे गरुडे, तर पक्षी असतात ते मुख्यतः त्यांचं शरीर असतं ते हवेत संचार करण्यासाठी अनुकूलित झालेलं असतं, बरोबर. तर हवेत उडताना हवेचा प्रतिरोध कमी करण्यासाठी त्यांचे शरीर दोन्ही टोकांना निमुळत असतं. अग्र उपांगी असतात, ती पंखामध्ये परावर्तित झालेली असतात, अंगुलींवर खवलं असतात आणि त्यांना नख असतात, आणि एकदा का त्याने उड्डाण केलं की गरुडासारखं ते हवेवर छानपैकी पंख पसरून स्थिरपणे उडत राहतात. आता उडण्यासाठी यांचं शरीर कसं झालेलं आहे, हलकं, हाडं पोकळ आहेत, जबड्यांचं रूपांतर चोचीत झालेलं आहे, शरीरा म्हणजे त्वचेवर पिसं आहेत, बरोबर. आता सगळेच पक्षी हवेमध्ये उडतात का, नाही. काही पक्षी चक्क आपल्यापेक्षाही वेगाने धावू शकतात, शहामृग, बरोबर. तो उडत नाही कारण त्याचं शरीर खूपच जड आहे, पण तो खूप वेगात पळू शकतो. पळण्यासाठी त्याचे पाय तसे मजबूत असतात. पक्षी पोहतात देखील, पोहण्यासाठी त्यांच्या पायांना पडदे असतात. उदाहरणार्थ बदक, बरोबर. त्या पडद्यांच्या सहाय्यानं काय होतं, त्या वल्यांसारखं त्या पायांचा त्यांना उपयोग होतो, आणि ते छानपैकी पोहू शकतात. हमिंग बर्ड, याचं तर इतकं वैशिष्ट्य आहे की तो स्थिर, कोणताही आधार न घेता सुद्धा तो फुलांमधला मध खाऊ शकतो. आणि एका सेकंदामध्ये त्याच्या पंखांची जी हालचाल आहे ती 55 वेळा होते, आणि कोणत्याही आधाराशिवाय तो स्थिर राहून फुलांमधला मध चोखू शकतो. सरपटणारे प्राणी,
यांचे पाय आखूड असतात, बरोबर. त्यामुळे त्यांचं शरीर जमिनीपासून फार वर उचललं जात नाही, त्यामुळे ते असे सरपटताना दिसतात. ही मगर आहे आणि हे बाकीचे प्राणी आहेत, कासव, साप, सरडा. त्यांच्या शरीरावर सुद्धा खोल असतात, अंगुलींना नख असतात, त्यामुळे नखांचा उपयोग ते आधार त्यांचं काही हे असेल खाद्य ते पकडू शकतात. कासव, पाल, सरडा, सुसर इत्यादी प्राणी या वर्गामध्ये येतात. आता सापाला तर पाय नाही, मग हालचाल कशी होत असेल? तर सापाच्या पोटाकडे काय असतात, खवलं असतात, त्यामुळे ते जमिनीवर पकड निर्माण करतात, ज्यामुळे त्यांना वेगाने सरपटण्यास, पोहण्यास किंवा झाडावर चढण्यास मदत होते. त्यांची हालचाल नागमोडी असं म्हटलं जातं सर्वसामान्य. पण सगळेच साप तसे जातात का? त्यांची हालचाल तशीच होते का? नाही, त्यांची सुद्धा वेगवेगळी हालचाल होते. आता हा साप आहे, हा नागमोडी हालचाल करत नाही, तर हा सरळ रेषेत पुढे जातो. आणि ही हरणटोळ आहे, ती मात्र नागमोडी वळते. त्यामुळे अरुंद जागेत साप शरीराचा पुढचा भाग स्थिर करून मागचा भाग ओढत नेतो आणि मग मागचा भाग पुढे सरकवतो, म्हणजे स्प्रिंग सारखी ती हालचाल होते. कासव कासव सुद्धा सरीसृप आहे, पण तो पाण्यामध्ये छान पोहतो, कारण पुढचे पाय चपटे आणि रुंद झालेले असल्याने त्यांचा वल्ल्यांसारखा उपयोग होतो आणि त्याला पोहण्यास मदत होते. सगळे हे सस्तन प्राणी, यांच्याविषयी फार काही बोलत नाही, कारण आपण यांना नेहमीच पाहतो आपल्यासोबत. यापैकी बरेचसे प्राणी, कुत्रा, गाय हे आपल्यासोबतच असतात, त्यामुळे त्याच्या सगळ्या हालचाली आपल्याला माहित असतात. चिता सगळ्यात वेगवान प्राणी आपण म्हणतो. सस्तन प्राणी असूनही काही पोहणारेही आहेत, व्हेल, डॉल्फिन. वटवाघूळ हा असा एकमेव प्राणी आहे की तो सस्तन आहे आणि तो तरी तो हवेमध्ये उडू शकतो, पायावर चालूही शकतो. उडण्यासाठी वटवाघळाचे जे पुढचे पाय असतात ना, म्हणजे पंख, जे त्याच्यामध्ये पडदा असतो, त्यामुळे तो पंखांसारखा वापर करू शकतो आणि त्याची तो बोट ताणून तो पडदा उघडतो. शिवाय तो लटकतो. झाडावर किंवा गुहेमध्ये लटकत असलेले आपण वटवाघळ बऱ्याचदा पाहतो. तसेच ते रांगत सुद्धा पुढे जातात जमिनीवर. हे पंख, खर तर पुढचे हात, तो हवेमध्ये असे पसरवतो, त्यामुळे त्याला छानपैकी असं उडता येतं. आता शेवटचं म्हणजे आपण मानव. आता मानव इतर प्राण्यांपेक्षा हालचालीमध्ये कसा श्रेष्ठ आहे ते आपल्याला बघायचंय. आपली जी 5 बोटं, त्यातलं विशेष म्हणजे हे अंगठा. आपण अंगठ्याने सर्व बोटांना स्पर्श करू शकतो, त्यामुळे आपण जे काही पकडतो ते घट्ट घट्ट पकड आपण करू शकतो. शिवाय सूक्ष्म म्हणजे अगदी सूक्ष्म हालचाल किंवा सूक्ष्म पकड असेल तेही आपल्याला आपल्या या अंगठ्याच्या विशिष्ट रचनेमुळे करता येते. आणि आपण 2 पायांवर चालतो, बरोबर. सरळ उभं राहून आपण चालू शकतो, त्यामुळे आपले हात मोकळे राहतात, त्यामुळे आपण हाताने बरीच काही कामं करू शकतो. मानवाचा अंगठा इतर बोटांना स्पर्श करू शकतो. हे सगळ्यात मोठं काय आहे, आपल्याला ऍडव्हान्टेज आहे आपल्या हालचालीमध्ये. त्यामुळे सूक्ष्म व अचूक हालचाल करता येतात. प्राण्यांमध्ये ही क्षमता कमी असते. विकसित अंगठा, बरोबर, आणि विकसित मेंदू नियंत्रण, त्यामुळे मानवाचा मेंदू हालचालींवर अधिक अचूक नियंत्रण ठेवतो. त्यामुळे समन्वय आणि शिकण्याची क्षमता मानवामध्ये जास्त आहे. त्याच्यामुळे मानव इतर प्राण्यांवर अधिराज्य गाजवतोय सध्या तरी. जटिल कौशल्य करण्याची क्षमता आहे, म्हणजे हालचाली करताना सुद्धा लेखन, नृत्य, खेळ यासाठी अत्यंत सूक्ष्म नियंत्रण आवश्यक असतं आणि ते मानवाला जमतं. हालचालींमध्ये विविधता आहे. मानव चालणं, धावणं, उडी मारणं, पोहणं इत्यादी हालचाल करू शकतो. अनेक प्राणी विशिष्ट प्रकारच्या हालचालींमध्ये मर्यादित असतात, पण मानव एखादी कमतरता असेल तर त्याच्यावर सुद्धा तो साधनं वापरून ती कमतरता तो दूर करतो, बरोबर. तर आपण हा विषय इथे थांबूया. तुम्ही सर्वांनी वेळ काढून हा कार्यक्रम पाहिलात,
सर्वांचे खूप खूप धन्यवाद.